हाय स्टुडंट, सक्सेस पॉईंट अकॅडमी ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पार्ट फर्स्टचा नेक्स्ट चॅप्टर जो आहे मॅथमॅटिकल लॉजिक हा आज आपण स्टार्ट करणार आहे. याआधी तुमचा मॅट्रायसिस जो आहे पार्ट फर्स्ट मधला चॅप्टर कव्हर झालेला आहे. आपण जो चॅप्टर सुरुवात करणार आहे तो म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक थोडा इंटरेस्टेड चॅप्टर आहे. मॅथमॅटिकल लॉजिक. आता हा मॅथमॅटिकल लॉजिक ॲक्च्युली काय असतं ते आधी थोडं आपण समजून घेऊ, त्यानंतर आपण चॅप्टरला सुरुवात करू. आता हा जो चॅप्टर आपण बघणार आहे मॅथमॅटिकल लॉजिक हा थोडा इंटरेस्टेड चॅप्टर आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला थोडे फॉर्म्युले वगैरे सगळे विसरून जायचं आहे. जो आपण मॅथमध्ये बघितलं डेरिव्हेशन असेल, काय डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल, अल्जेब्रिक इक्वेशन असेल, तर थोडं वेगळं त्यामध्ये विसरून जायचं. हा जो चॅप्टर आहे थोडासा वेगळा पार्ट येतो त्यामध्ये मॅथला. तो वेगळा पार्ट म्हणजेच काय, डिपेंड ऑन आवर लॉजिक. लॉजिकवरती हा चॅप्टर त्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. आता मॅथमॅटिकल लॉजिक जो चॅप्टर आहे ॲक्च्युली काय असतं त्यामध्ये, चॅप्टरचं आता मिनिंग आपण त्याआधी समजून घेऊ, नंतर आपण चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आहे ते त्यामध्ये बघू. आता मॅथमॅटिकल लॉजिक, मग याआधी आपल्याला लॉजिक म्हणजे काय असतं. लॉजिक इज अ ग्रीक वर्ड. देन मिनिंग ऑफ लॉजिक त्यामध्ये होतं which is related to reason. रिझन म्हणजेच काय, आपण मराठीत त्याला कारण म्हणतो. कुठल्याही गोष्टीला काहीतरी रिझन लागतं, बरोबर. मग मॅथमॅटिकल लॉजिक, मॅथमॅटिकल रिझनिंग थोडक्यात त्यामध्ये म्हणतो. मग यामध्ये आपला जो मॅथ सब्जेक्ट आहे हा पूर्ण लॉजिकल सब्जेक्ट आहे. का लॉजिकल सब्जेक्ट आहे, तर यामध्ये बघा प्रत्येक डेरिव्हेशन असेल किंवा कुठलेही तुम्ही त्यामध्ये सेंटेन्स घ्या, या सेंटेन्सला काहीतरी त्यामध्ये व्हॅल्यू असते किंवा लॉजिकली आपण त्यामध्ये ते ट्रू करतो किंवा ते जे इक्वेशन आहे ते ट्रू आहे की फॉल्स हे त्यामध्ये आपल्याला चेक करावं लागतं. आणि त्यासाठी एक परफेक्टली आपल्याला रिझन लागतं. काय लागतं, परफेक्टली त्यामध्ये रिझन लागतं. आता फॉर एक्झाम्पल 2 + 3 = काय आहे त्यामध्ये 5, बरोबर. 2 + 3 हे मॅथमॅटिकल झालं, बरोबर. मग यामध्ये लॉजिक काय आहे, 2 + 3 ही त्याची ॲडिशन झाली, बरोबर. = आन्सर किती त्यामध्ये 5, हे त्याचं लॉजिक. जर आपण लिहिलं असं 6 तर हे रॉंग येणार. का, कारण यामध्ये 2 + 3 हे 5 येतं त्यामध्ये, लक्षामध्ये 6 येणार नाही. या जर मध्ये इंटू जर असेल तर मग त्यामध्ये काय येतं 6. म्हणजे त्यामध्ये प्रत्येक मॅथ्सचं जे इक्वेशन असेल किंवा कुठली टर्म असेल त्याला परफेक्टली रिझन लागतं का हे आन्सर त्यामध्ये हेच आहे. आता इथं 6 नाही येऊ शकत का, तिथं 5 येणार आहे. 2 + 3 केलं तर 5 येतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यामध्ये रिझन आहे. आणि हे कशावरून ठरवलं आपण, ॲडिशनवरून, लक्षामध्ये. म्हणजेच मॅथमॅटिकल सब्जेक्ट ही टोटली लॉजिकवरती डिपेंड आहे. प्रत्येक टर्मला त्या ठिकाणी काही ना काही लॉजिक लागतं, लक्षामध्ये. आणि त्या लॉजिकवरून परफेक्टली रिझन त्यामध्ये पाहिजे. आणि त्या परफेक्टली रिझनवरून आपण ठरवतो दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स, हे चूक आहे की बरोबर आहे, लक्षामध्ये. तशाच रिलेटेड आता आपल्याला बघायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा 2 + 3 = 6 लिहिलं, बरोबर. हे मॅथमॅटिकली आपण चेक करून बघितलं तर काय येणार यामध्ये, रॉंग येणार आहे, बरोबर. बट ही मॅथमॅटिकली टर्म झाली. यामध्ये काय यूज केलं आपण, थोडंफार लॉजिक यूज केलं, ॲडिशनचं त्यामध्ये यूज केलं. म्हणजे काहीतरी त्यामधलं रिझन आपण शोधलं. रिझन म्हणजेच काय, थोडक्यात लॉजिक. रिझन म्हणजे काय, लॉजिक, बरोबर. एखादे आपण सहज बोलून जातो, लॉजिकल थिंकिंग, ओके. एखादं लॉजिक आपण यूज करतो. म्हणजेच काय, एखादी गोष्ट करायची आपल्याला, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये काय करत असतो, ती बनवण्याचा ट्राय करत असतो. वेगवेगळे त्यामध्ये मेथड आपण ॲप्लाय करत असतो. बट त्या मेथडनी ते जे आपण वर्क करणार आहे ते एक्झॅक्टली होतं, बरोबर. म्हणजे ते बरोबर येतं. मग तसं आपल्याला मॅथच्या रिलेटेडमध्ये काय, वेगवेगळं त्यामध्ये लॉजिक असतं. मग ॲडिशन असो, काही असो त्यामध्ये डेरिव्हेशन, ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले वगैरे त्यांची रिझनिंगची गरज असते, ओके. अशाच रिलेटेड आपल्याला चॅप्टर बघायचा आहे मॅथमॅटिकल लॉजिक, लक्षामध्ये. मग या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर वेगळं काय नाही आहे. यामध्ये आपल्याला काही त्यामध्ये मॅथमॅटिकली टर्म दिलेल्या असतात, बरोबर. त्या टर्म त्यामध्ये
त्या टर्म म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 2 + 3 = 6 दिले बरोबर. मग ही जी टर्म आहे ती आपण मॅथमॅटिकली चेक करणार. मग याची हे जे आपल्याला दिलेले टर्म आहे मग याला काहीतरी जी व्हॅल्यू आली 2 + 3 = 5 येत आहे बट आपण 6 लिहिले म्हणजे हे काय झालं त्यामध्ये फॉल्स. लक्षामध्ये म्हणजे कुठली टर्म असेल तर त्या टर्मला त्याची परफेक्टली एक व्हॅल्यू असते. म्हणजे हे मॅथमॅटिकली काय झालं, जर आपण मॅथमॅटिकली त्यामध्ये थिंकिंग केलं तर हे रॉंग आलं, त्याची व्हॅल्यू काय आली फॉल्स आली, चुकीचं झालं हे बरोबर. आणि हे जर आपण लिहिलं 2 + 3 = 5 तर हे मॅथमॅटिकली ट्रू झालं, मॅथमॅटिकली ट्रू झालं. लक्षामध्ये याला म्हणतो आपण लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक. बट या चॅप्टरमध्ये थोडंसं मॅथ सोडून देखील थोडंसं त्यामध्ये लॉजिक आपल्याला यूज करायचं आहे, ते म्हणजेच लँग्वेज म्हणलं. आता लँग्वेज काय असतं थोडंसं आपण मॅथच्या थोडंसं साईडला जाणार आहोत. लँग्वेज म्हणजे काय असतं तर लँग्वेज इज द मीडियम ऑफ कम्युनिकेशन ऑफ आवर थॉट. आपल्याला माहिती आहे लँग्वेज काय असतं, आपण जे बोलतो ती लँग्वेज असते बरोबर. लँग्वेज इज द मीडियम ऑफ दी कम्युनिकेशन. कम्युनिकेशन करण्याचं ते एक मीडियम असतं, कम्युनिकेशन करण्याचं ते काय असतं एक मीडियम असतं, त्याला आपण काय म्हणतो लँग्वेज म्हणतो बरोबर. मग ज्यावेळी आपण लँग्वेज बोलत असतो, लँग्वेज बोलण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते, लँग्वेज ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी आपल्याला कशाची गरज असते, किंवा लँग्वेज आपण कशापासून बनवलेलं असतं, सेंटेन्स. कशापासून बनवले असतं, सेंटेन्स. अनेक सेंटेन्स, मेनी सेंटेन्स त्यामध्ये कलेक्ट करून आपण त्यामध्ये काय करतो, आपली जी काय लँग्वेज आहे ती बनवतो. बट सेंटेन्स कशापासून बनलेले असतात, वर्ड. वर्ड कशापासून बनलेले असतात, लेटर. तसंही मॅथमध्ये, मॅथचं जे पूर्ण आपण एखादा फॉर्म्युला घेतला तर त्यामध्ये काय असतात, काय असतात त्याच्यामध्ये टर्म असतात, सिम्बॉल असतात बरोबर, नंबर असतात, हे एकत्र बनवून पूर्ण एक टर्म झालेली असते. आणि त्या टर्मला जी आपण पूर्ण टर्म लिहिली, पूर्ण जे आपण सेंटेन्स बोलतो त्या सेंटेन्सला काहीतरी काय असतात मिनिंग, किंवा त्यामध्ये आपण डिफरंट टाईपचे सेंटेन्स आपण त्यामध्ये लँग्वेजमध्ये बोलत असतो. मग डिफरंट टाईपचे सेंटेन्स कुठले हे आपण मराठी ग्रामरमध्ये बघितलेलं आहे. ओके, कुठले कुठले डिफरंट टाईपचे जे सेंटेन्स जे आपण बोलतो. फॉर एक्झाम्पल एक्सप्लेनेटरी सेंटेन्स बरोबर. आपण एखादं सरप्राईज झालं, वाव बरोबर, हे झालं त्यामधलं सरप्राईज झालं. एखाद्याला आपण ऑर्डर दिली, गिव्ह मी युअर फ्रेंड किंवा सिट डाऊन बरोबर. देन एखाद्याला रिक्वेस्ट केली आपण, हे रिक्वेस्ट केली बरोबर, ते एक सेंटेन्स झालं. म्हणजे असं भरपूर टाईपचे त्यामध्ये सेंटेन्स आपण बोलतो लक्षामध्ये. आणि त्यामधलंच एक सेंटेन्स असतं ते म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. काय असतं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आता बघा यामध्ये, आता या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला थोडासा त्यामधला लँग्वेजचा देखील पार्ट येतो, मॅथचा देखील त्यामध्ये पार्ट येतो बरोबर. कारण दोघांचं रिलेटेड काय आहे, ज्यावेळी आपण कम्युनिकेशन करत असतो सेंटेन्सची गरज असते. सेंटेन्स कशाचे बनलेले असतात त्यामध्ये, सेंटेन्स कशाचे बनलेले असतात त्यामध्ये, सेंटेन्स प्लस लेटर, सॉरी वर्ड, वर्ड प्लस त्यामध्ये काय असतात लेटर्स असतात बरोबर. मग तसं मॅथमध्ये काय असतं, टर्म असतात त्यामध्ये, किंवा त्याला आपण मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणून, म्हणजे आपल्याला लक्षात येईल मॅथमॅटिकल इक्वेशन झालं. कशाने बनलेलं असतं त्या इक्वेशनमध्ये, काय काय दिसतं आपल्याला, त्यामध्ये लेटर्स असतात, नंबर असतात, प्लस सिम्बॉल देखील असतात. काय असतात त्यामध्ये, नंबर असतात, लेटर असतात, सिम्बॉल, या सगळ्यां मिळून आपल्याला इक्वेशन बनलेलं असतं. आणि या इक्वेशनला त्या ठिकाणी व्हॅल्यू असाइन झालेली असते. काय झालेली असते, एक व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल 2 + 3 आताच लिहिलं होतं मी, तसं एक्झाम्पल आहे झालं. हे जे एक्झाम्पल आहे यामध्ये काय असणार, हे पूर्ण एक टर्म झाली, याला आपण मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणून कुठलंही म्हणणार त्याला. मग यामध्ये लेटर्स आले, नंबर्स आले, सिम्बॉल आले. आता लेटर नाही लिहिले आपण यामध्ये, पण नंबर आणि सिम्बॉल झाले, हे एक टर्म झाले. आणि याला एक व्हॅल्यू असाइन, म्हणजे काय ते एक तर त्यामध्ये एक रिझनिंग असतं, त्याला काहीतरी कारण असतं. म्हणजे त्यामध्ये एक 2 + 3 5 बरोबर, त्याला एक व्हॅल्यू असाइन झालेली असते बरोबर. मग तसं सेंटेन्सला देखील असतं. बट त्या सेंटेन्समध्ये डिफरंट टाईपचे सेंटेन्स आहे. त्यामधले डिफरंट टाईपचे जे सेंटेन्स आहेत त्यामधलं डिक्लेरेटिव्ह जे सेंटेन्स असतं,
कुठलं डिक्लेरेटिव्ह जे सेंटेन्स असतं त्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. डिक्लेरेटिव्ह जे सेंटेन्स असतं, डिक्लेअर काहीतरी डिक्लेअर करणार, परफेक्टली डिक्लेअर करणार, ते जे सेंटेन्स असतं असे सेंटेन्स आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत. कुठलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जे असतं. फॉर एक्झाम्पल, दिस इज द पेन, दिस इज द पेन, बरोबर. मुंबई इज अवर कॅपिटल, मुंबई इज अवर कॅपिटल सिटी, बरोबर. मग याला काहीतरी मिनिंग आहे, डिक्लेरेटिव्ह काहीतरी त्यामध्ये आपण डिक्लेअर करत असतो, बरोबर. मग डिक्लेअर जर केलं, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये मुंबई इज अवर कॅपिटल, दिल्ली इज अवर कॅपिटल, लक्षामध्ये कॅपिटल म्हणजेच दिल्ली आपलं त्यामधलं राजधानी आहे, लक्षामध्ये. म्हणजे ह्या सेंटेन्सला त्यामध्ये काहीतरी डिक्लेअर केलं, आपण काहीतरी डिक्लेअर केलं त्यामध्ये, दिल्ली इज अवर कॅपिटल, लक्षामध्ये. देन राजस्थान इज अवर कॅपिटल असं जर सांगितलं तर हे देखील डिक्लेरेटिव्ह काहीतरी आपण डिक्लेअर करतोय. बट त्या सेंटेन्सला राजस्थान इज अवर कॅपिटल असं जर म्हणलं तर ते सेंटेन्स त्यामध्ये चुकीचं होतं. म्हणजे त्याला जी व्हॅल्यू असाइन होते, डिक्लेरेटिव्ह ज्यावेळी सेंटेन्स होतं त्या प्रत्येक सेंटेन्सला काही ना काही एक व्हॅल्यू असाइन होते. व्हॅल्यू कुठली असाइन होते? दोनच असतं. एकतर ते सेंटेन्स बरोबर असणार, म्हणजे आपण जे डिक्लेअर केलं ते एकतर बरोबर असणार किंवा एकतर चुकीचं असणार. म्हणजे त्या सेंटेन्सला त्या ठिकाणी काय होतं, दोन व्हॅल्यू असाइन होतात. त्या म्हणजे एकतर ट्रू असणार किंवा एकतर ते सेंटेन्स फॉल्स असणार. तसं यामध्ये मॅथमॅटिकलमध्ये देखील सेम आहे. जर या मॅथमॅटिकली टर्म असेल तर ती एकतर बरोबर असेल किंवा एकतर चुकीचं असेल, लक्षामध्ये. अशा दोन व्हॅल्यू त्याला असाइन होतात, ट्रू ऑर फॉल्स, ट्रू ऑर फॉल्स. तुम्ही लँग्वेज सेंटेन्समध्ये घ्या आणि त्यामध्ये मॅथमॅटिकलमध्ये घ्या, बरोबर. बघा मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली काय करायचं आहे त्यामध्ये, तर आपल्याला त्या ठिकाणी डिफरंट जे सेंटेन्स आहे, बरोबर, किंवा मॅथमॅटिकली टर्म आहेत. लॉजिक म्हणजे काय, तर लॉजिक म्हणजे रिझनिंग, रिझन, बरोबर. म्हणजे 2+3 याच्यामध्ये ॲडिशनचं त्या ठिकाणी आपण काय केलं, रूल यूज केला आहे. म्हणजे या ठिकाणी काहीतरी लॉजिक लावलं आहे. 2+3 म्हणजे 2 मध्ये आपण 3 ॲड करणार, हे त्यामधलं लॉजिक झालं, लक्षामध्ये. इथं जर मायनस असेल तर आपण सबट्रॅक्शन करणार, लक्षामध्ये. हे झालं मॅथमॅटिकली. तसं सेंटेन्समध्ये देखील आहे. त्यामध्ये आपण भरपूर टाईपचे सेंटेन्स त्यामध्ये बोलतो. म्हणजे त्याला काहीतरी एक रिझन आपल्याला भेटतं, काहीतरी रिझन. आणि ज्यावेळी रिझन येतं ते काय असतं त्यामध्ये, एकतर ट्रू असणं किंवा एकतर फॉल्स असणं, लक्षामध्ये. ट्रू किंवा त्यामध्ये काय असतं, फॉल्स असतं, लक्षामध्ये. मग त्यामध्ये आपल्याला थोडं लँग्वेजच्या रिलेटेड बघायचं आहे, मॅथमॅटिकली रिलेटेड बघायचं आहे. मग त्यामध्ये बघा जे सेंटेन्स जे आपण लँग्वेजमध्ये यूज करतो, मग त्यामधलं कुठलं सेंटेन्स, फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. कुठलं सेंटेन्स, डिक्लेरेटिव्ह जे सेंटेन्स असतं त्या सेंटेन्सला व्हॅल्यू असाइन होते. एखादी व्हॅल्यू आपण डिक्लेअर करून टाकतो त्यामध्ये, बरोबर, त्याला व्हॅल्यू असाइन होते ट्रू किंवा फॉल्स. असे दोन व्हॅल्यू त्यामध्ये. सन राईज इन द त्यामध्ये ईस्ट, सन राईज इन द ईस्ट म्हणजे हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स झालं, काहीतरी त्याला मिनिंग भेटतं त्याच्यामधून. सन राईज इन द ईस्ट, बरोबर, सन राईज इन द ईस्ट. याला काहीतरी एकतर ट्रू किंवा एकतर फॉल्स असणार, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला त्यामध्ये व्हॅल्यू. बट ज्यावेळी आपण त्याच्या वेगळे सेंटेन्स यूज करत असतो, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये रिक्वेस्ट, गिव्ह मी युअर पेन, याला काय आहे का मिनिंग, गिव्ह मी युअर पेन, गिव्ह मी युअर पेन, याला काही त्यामध्ये मिनिंग होत नाही. क्वेश्चन त्यामध्ये सेंटेन्स असेल, अशा सेंटेन्सला त्यामध्ये काही मिनिंग होत नाही, म्हणजे त्याला ती व्हॅल्यू असाइन होत नाही, लक्षामध्ये. मग बघा व्यवस्थित, आता इथून पुढे आपण चॅप्टरला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे. असे सेंटेन्स का त्या सेंटेन्सला व्हॅल्यू असाइन होते ट्रू किंवा फॉल्स, त्या सेंटेन्सला आपण यामध्ये म्हणणार स्टेटमेंट. काय म्हणणार त्याला आपण, स्टेटमेंट्स. मग असे स्टेटमेंट आता आपल्याला यामध्ये बघायचे आहे, लक्षामध्ये. तर आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये काय थोडक्यात लँग्वेज जे आहे, सेंटेन्स लँग्वेज जो आपण बोलण्यासाठी यूज करतो त्यामधले सेंटेन्स आपण थोडं बघणार आहे. मॅथमॅटिकली टर्म त्यामध्ये बघणार आहे, बरोबर. त्याचं लॉजिक त्यामध्ये यूज करणं, म्हणजे त्याला आपण एकतर ट्रू किंवा फॉल्स असे त्यामध्ये काय असते, व्हॅल्यू असाइन झालेली असते. असं पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे. थोडक्यात
मॅथमॅटिकल लॉजिक हा जो वर्ड आहे हा थोडक्यात आपण त्यामध्ये एक्सप्लेन केला. लक्षामध्ये. तर आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय बघायचंय ते आधी आपण थोडं बघू. त्यामध्ये थोडक्यात कंटेंट ऑफ दिस चॅप्टर त्यामध्ये बघू का या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली आपल्याला कुठले कुठले पॉईंट त्यामध्ये कव्हर करायचे आहे. मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे येतो यामध्ये आपल्याला कुठले कुठले पॉईंट त्यामध्ये कव्हर करायचे आहेत. एकदम सोपा चॅप्टर आहे. 4 मार्क्सचा कंपल्सरी क्वेश्चन त्यामध्ये असतोच. एकदम सोपा चॅप्टर. यामध्ये काही डोक्याचा फॉर्म्युले वगैरे काही यूज करायचे नाही आहे त्यामध्ये. लक्षामध्ये. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट जो टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे स्टेटमेंट अँड इज ट्रूथ व्हॅल्यू. कंटेंट आपण बघतो यामध्ये स्टेटमेंट्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू हा फर्स्ट पॉइंट या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचा. स्टेटमेंट काय असतं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असतं. मी आता सांगितलं स्टेटमेंट कशाला म्हणणार. स्टेटमेंट इज अ टाइप्स ऑफ सेंटेन्स. सेंटेन्स ज्या सेंटेन्सला काहीतरी व्हॅल्यू असाइन झालेली असते त्याला आपण म्हणतो स्टेटमेंट. पर्टिक्युलर सेंटेन्सेस असतात त्यांना व्हॅल्यू असाइन झाले असते. मग कुठले तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. कशाचा पार्ट आहे हा लँग्वेजचा पार्ट आहे बरोबर. मग त्यामध्ये काय असतं मॅथमॅटिकली टर्म देखील स्टेटमेंट होणार का कारण त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन झालेली असते बरोबर. एकतर ट्रू किंवा एकतर फॉल्स असणार त्यामध्ये. ओके. मग हे सगळं काय झाले स्टेटमेंट. म्हणजे पूर्ण जो चॅप्टर डिपेंड आहे कशावरती आहे स्टेटमेंटवरती आहे का असे सेंटेन्स किंवा असे मॅथमॅटिकली टर्म का त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन झालेली असते. लक्षामध्ये. देन हा झाला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड जो बघायचा आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह. कंपाऊंड स्टेटमेंट. दिस इज अ सेकंड पॉइंट. हा सेकंड पॉइंट आपल्याला यामध्ये बघायचा आहे. स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता लॉजिकल कनेक्टिव्ह कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणणार त्यामध्ये तर स्टेटमेंट एक स्टेटमेंट आहे बरोबर. देन दुसरं आपण ज्यावेळी आपण लँग्वेज बोलतो असं एकच सेंटेन्स बोलतो का नाही. डिफरंट सेंटेन्स आपण एकत्र बनवतो. एकत्र बनवल्यानंतर त्या पूर्ण सेंटेन्सला काहीतरी होते एक व्हॅल्यू असाइन होते बरोबर. मग ते दोन सेंटेन्स आपण एकत्र जोडण्यासाठी बरोबर ज्यावेळी दोन सेंटेन्स आपण एकत्र जोडतो त्याला आपण म्हणतो कनेक्ट बरोबर. दोन एकमेकांना कनेक्ट केले आणि जे वर्ड त्यामध्ये जोडण्यासाठी यूज करतो त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतो. काय म्हणतो कनेक्टिव्ह. मग असे वर्ड कुठले आहेत का ज्यामध्ये आपण बोलताना दोन सेंटेन्स एकमेकांना जोडतो बरोबर. अँड झालं, ऑर झालं, इफ देन झालं बरोबर. या वर्डचा यूज करून काय करतो आपण दोन सेंटेन्स एकमेकांना जोडतो त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणतो. मग त्याला यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये काय म्हणणार त्याचं सिम्बॉल काय आहे ओके यामध्ये बघायचं आहे. आणि कंपाऊंड स्टेटमेंट त्यालाच म्हणणार आपण ज्यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेटमेंट एकत्र आलेले असतात त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार. हा सेकंड पॉईंट त्यामध्ये बघायचा आहे. त्यानंतर ट्रूथ टेबल आपण यामध्येच बघू. अँड ट्रूथ टेबल ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ट्रूथ टेबल ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट यामध्येच पॉईंट घेऊ. त्यामध्ये म्हणजे तो काय होतं त्यामध्ये लिंकमध्ये आपल्याला समजून जाईल. लॉजिकल कनेक्टिव्ह अँड कंपाऊंड स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ किंवा ट्रूथ टेबल म्हणलं तरी ट्रूथ टेबल ऑफ दी कंपाऊंड स्टेटमेंट. त्या पूर्ण याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल ते आपल्याला काढायचे आहे. म्हणजे त्या पूर्ण सेंटेन्सचं मिनिंग काय येईल. एका सेंटेन्सला काय असणार एक तर ट्रू असणार किंवा फॉल्स असणार. मग जर आपण दोन सेंटेन्स एकत्र जोडले काय जोडले दोन सेंटेन्स एकत्र जोडले तर दोन सेंटेन्स एकत्र म्हणले दोन्हीला वेगवेगळं मिनिंग आहे. एकाला ट्रू असेल तर एकाला फॉल्स असेल. मग एकत्रित मिनिंग काय करायचं ते त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके. पॉईंटनुसार आपल्याला समजेल त्यामध्ये. देन थर्ड जो पॉईंट आपण बघणार आहे तो म्हणजे ट्रूथ टेबल त्यामध्ये. देन नेक्स्ट जो आहे स्टेटमेंट पॅटर्न.
स्टेटमेंट पॅटर्न. आता हा स्टेटमेंट्स पॅटर्न काय असतो, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजेच काय तो आपल्याला बघायचा. त्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला ज्यावेळी हे कंपाऊंड स्टेटमेंट त्यामध्ये सिम्बॉलिकली दिलेलं असतं डिफरंट कनेक्टिव्ज यूज करून, त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणतो. आणि हे स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी काय करायला असतात, ड्रॉ करायला असतात किंवा त्याची ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करायला असतो. यावरती क्वेश्चन असतो आपला 4 मार्क्सचा. स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेला असतं, त्याचं ट्रूथ टेबल काढायचा असतो. आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता हे पॉईंट काही एक्सप्लेन करताना समजणार नाही, बट ज्यावेळी आपण पॉईंट टू पॉईंट बघणार त्यावेळी व्यवस्थित समजेल. आपण जस्ट बघतोय का ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, पूर्ण टॉपिक जे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, 4th पॉईंट जो आहे तो म्हणजेच टॉटॉलॉजी. आता हा टॉटॉलॉजी काय आहे, तर ज्यावेळी आपण स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल काढत असतो, ट्रूथ टेबलमध्ये जी पूर्ण व्हॅल्यू येते स्टेटमेंट पॅटर्नची, त्या व्हॅल्यूवरून म्हणजे जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो कुठल्या टाईपचा, एक तर टॉटॉलॉजी असतो किंवा कॉन्ट्रॅडिक्शन असतो. त्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन असतो, हे एक त्यामधलाच टाईप्स आहे. म्हणजे हे आपल्याला जो लॉजिकल ट्रूथ टेबल काढायचे स्टेटमेंट पॅटर्नचे लॉजिकल त्यावरून आपण ठरवणार. याच्यासाठी काय वेगळे फॉर्म्युले वगैरे काय करायचे नाही त्यामध्ये. अँड कॉन्टिजियन्सी स्टेटमेंट पॅटर्न, कॉन्ट्रॅडिक्शन स्टेटमेंट पॅटर्न, टॉटॉलॉजी. म्हणजे यामध्ये आपल्याला दोन्ही मिळून 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो. स्टेटमेंट पॅटर्न ड्रॉ करायचा आणि तो टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिजियन्सी आहे हे त्यामध्ये सांगायचं. लक्षामध्ये हा झाला आपला पॉईंट. म्हणजे ह्या दोन्ही पॉईंट आपण त्या ठिकाणी एकत्रच बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट काय बघायचं आहे बघा, नेक्स्ट बघणार त्यामध्ये क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि यावरती क्वेश्चन असतो 1 किंवा 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो. त्यामध्ये क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाय अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता हे क्वांटिफायर आणि क्वांटिफायर्ड स्टेटमेंट म्हणजे काय, क्वांटिफायर्स हे सिम्बॉल आहे आणि त्या सिम्बॉल ज्यामध्ये असतात बरोबर, त्या स्टेटमेंटला आपण क्वांटिफायर स्टेटमेंट म्हणणार आहे. आता हे त्या पॉईंटमध्ये बघू, तुम्हाला आता सांगितलं तर काय त्यामध्ये लिंक लागणार नाही. दे नेक्स्ट पॉईंट त्यामध्ये बघायचा आहे. म्हणजे ज्यावेळी आपण चॅप्टरचं नाव टाकतो त्यामध्ये खाली कंटेन्स त्यामध्ये आलेच पाहिजे. नोटबुक तुम्ही घ्यायची, त्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर टाकायचा, त्यामध्ये आपण काय काय कंटेंट बघणार आहे ते कंटेंट त्यामध्ये लिहायचे लक्षामध्ये. आणि त्या कंटेंटनुसार आता पुढे आपण चॅप्टर बघणार आहे. म्हणजे आपल्याला आधीच पूर्ण आयडिया येऊन जाते का आपण चॅप्टरमध्ये काय काय कव्हर करायचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक, लास्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किटमध्ये या लॉजिकचा यूज काय होतो. म्हणजे यामध्ये आपल्याला काय होतं, ज्यावेळी एखादं स्टेटमेंट असतं, सेंटेन्स असतं, त्याला काहीतरी व्हॅल्यू असते, एकतर ते ट्रू असणार किंवा एकतर ते फॉल्स असणार. स्विचिंग सर्किटमध्ये देखील तेच असणार आहे. स्विचिंग म्हणजे स्विच, आपल्याला माहिती आहे स्विच आपण जे यूज करतो बोर्डला स्विच असतं बरोबर, ते स्विच एकमेकांना जोडले त्यापासून झालं सर्किट. मग स्विचचं काम काय असतं, एकतर आपलं लाईट चालू करणं, स्विच ऑन झाला तर लाईट चालूच राहणार, स्विच बंद झाला तर लाईट बंदच होणार. म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन झाली. स्विच चालू केला लाईट ऑन झाली, स्विच बंद केला लाईट बंद झाली बरोबर. म्हणजे त्या स्विचला काय झाली, त्यामध्ये एक व्हॅल्यू असाइन झाली. ऑन केला तर तीच चालूच होणार, ऑन केला तर ऑफ नाही होणार कधी, आणि ऑफ केला तर ते बंदच होणार. म्हणजे 2 व्हॅल्यू त्याला, एकतर ऑन किंवा एकतर ऑफ, 2च व्हॅल्यू आल्या.
जसं इथं स्टेटमेंटला देखील दोनच व्हॅल्यू, एक तर ट्रू असणार किंवा एक तर फॉल्स असणार, बरोबर. तसं तिथं स्विचिंग सर्किटमध्ये देखील त्यामध्ये एकतर ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार, म्हणजे एकतर ऑन असणार किंवा एकतर ऑफ असणार, दोघांपैकी तर काहीतरी त्यामध्ये असणार. लक्षामध्ये असे पूर्ण पॉइंट आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. कुठल्या चॅप्टरमध्ये? मॅथेमॅटिकल लॉजिक. समजून घ्या, मॅथेमॅटिकल लॉजिक. मॅथ इज लॉजिकल सब्जेक्ट. मॅथ इज लॉजिकल सब्जेक्ट. त्यामध्ये प्रत्येक टर्मला त्या ठिकाणी काय असतं, एक एक्झॅक्टनेस असतो, त्यामध्ये काहीतरी रिझन असतं. कारण लॉजिकचं जर मिनिंग आपण काढला तर त्यामध्ये रिझनिंग येतं, म्हणजे थोडक्यात मॅथेमॅटिकल रिझनिंग, बरोबर त्याला आपण म्हणणार. रिझनिंग म्हणजेच काय, त्यामध्ये काहीतरी आपल्याला रिझन असतं त्यामध्ये, बरोबर. मग सेंटेन्स आहे, मग सेंटेन्स ज्यावेळी बोलत असतो, बरोबर, मग त्यामधलं कुठलं सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला काहीतरी लॉजिक असतं, म्हणजे त्यामध्ये काहीतरी रिझन असतं. काय, एक त्याची व्हॅल्यू ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार. का? कारण ते डिक्लेरेटिव्ह असतं, बरोबर. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं, त्यामध्ये काहीतरी लॉजिक त्यामध्ये यूज झालेलं असतं. जसं मॅथेमॅटिकली टर्ममध्ये बघा, एखादी टर्म केली तर त्याची जी आन्सर येतं किंवा त्याला पूर्ण जी इक्वेशन म्हणतो त्या इक्वेशनची व्हॅल्यू त्यामध्ये आपण डिफरंट लॉजिक यूज करून, म्हणजे ॲडिशन असेल तर ती बरोबर आहे का ते आपण चेक करतो, म्हणजे त्याला एक व्हॅल्यू असाइन झाली असते, ट्रू किंवा फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स. असं कुठं दुसरीकडे होणार नाही बघा. ज्यावेळी आपण एखाद्याला आय गिव्ह मी युअर फ्रेंड, बरोबर, असं तर होणार नाही त्यामध्ये का त्याला मिनिंग आहे काय, गिव्ह मी युअर फोन, येस ऑर नो, ते त्याचं आन्सर झालं. बट त्या सेंटेन्सला काही मिनिंग आलं का त्या सेंटेन्सचं, तो पुढला आन्सर देतो, त्यामध्ये काही नाही, गिव्ह मी युअर फ्रेंड, बरोबर. किंवा एखाद्याला म्हणून आपण स्टँड अप, आपण क्लासमध्ये एखादा टीचर ऑर्डर करतो स्टँड अप, बरोबर, ऑर्डर करतो, त्यामुळे त्याला मिनिंग येत नाही त्यामध्ये. लक्षामध्ये. मग कुठलं सेंटेन्स, फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि मॅथेमॅटिकली टर्म यांना त्या ठिकाणी मिनिंग असतं, त्यामध्ये काहीतरी रिझनिंग त्यामध्ये आपल्याला भेटतं. आणि तेच रिझनिंग आता आपल्याला पुढं बघायचं आहे. आता आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरमध्ये आपल्याला हे पॉईंट त्यामध्ये कव्हर करायचे. टोटल 6 पॉईंट त्यामध्ये आहेत. 6 पॉईंट त्यामध्ये कव्हर करायचे आहेत. हे पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या. त्यामध्ये या पॉईंटनुसार आता आपण चॅप्टर सुरुवात करणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट त्यामध्ये बघायचा आहे. फर्स्ट पॉईंट यामध्ये बघायचा आहे. मग ज्यावेळी आपण लॉजिक बघत असतो, मॅथेमॅटिकल लॉजिक, यामध्ये पूर्ण मॅथेमॅटिकली टर्म नाही घेणार, तर याच्या बरोबर आपण थोडं लँग्वेजच्या टर्म घेणार. आताच बघितलं आपण, याच्या थोडं बरोबर आपण लँग्वेज यूज करणार आहे, जे आपण बोलण्यासाठी यूज करतो, बरोबर, इंग्लिश असो किंवा मराठी असो. लँग्वेज कशाने बनलेले असते? सेंटेन्सने बनलेले असते. लँग्वेज कशाने बनलेले असते? सेंटेन्सने बनलेले असते. मग ज्यावेळी आपण एखादं सेंटेन्स त्यामध्ये बनवतो, मगाशी सांगितलं सन इज राईज इन द ईस्ट, दिल्ली इज अवर कॅपिटल, बरोबर, हे एक सेंटेन्स झालं. हे एक काय झालं? सेंटेन्स झालं. मग त्या सेंटेन्स ज्यावेळी असतं, हे कुठलं झालं? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स झालं. कुठलं झालं? डिक्लेरेटिव्ह. दिस इज व्हाईट कलर. डिक्लेरेटिव्ह, डिक्लेअर, वर्णन करतो आपण त्याला, मराठीचं म्हणतो वर्णन करतो एखाद्या गोष्टीचं. मग वर्णन करत असताना त्यामध्ये काय येतं? एखादं आपण बरोबर वर्णन करत असतो, एखादं चुकीचं, म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू असायला होतं. एकतर ते ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार. लक्षामध्ये. म्हणजे त्यामध्ये बघा, आपण थोडं लँग्वेजचा यूज करणार आणि मॅथेमॅटिकली टर्म देखील त्यामध्ये बघणार, का त्यामध्ये काहीतरी त्यामध्ये लॉजिक यूज झालेलं असतं, रिझनिंग असतं त्यामध्ये. एकतर ट्रू असणार किंवा फॉल्स, त्यामागे काहीतरी रिझन असतं. लक्षामध्ये, ट्रू किंवा फॉल्स, म्हणजे ह्या दोघांचा कॉम्बिनेशन करून त्यामध्ये काय करणार आपण, हा पूर्ण चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. मग यामध्ये लँग्वेजमधले कुठले सेंटेन्स यूज करणार? डिक्लेरेटिव्ह. मग अशा टर्म ज्या असतात दोघांना एकत्रितपणे, अशा ज्या टर्म असतात का त्या टर्मला काहीतरी व्हॅल्यू असाइन झालेली असते, अशा टर्मला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? स्टेटमेंट. अशा टर्मला काय म्हणतो आपण? स्टेटमेंट. मॅथेमॅटिकली ती सगळंच टर्म त्यामध्ये काय असणार आहेत? स्टेटमेंट असणार आहेत, बरोबर. बट लँग्वेजमधल्या सगळ्याच टर्म त्यामध्ये स्टेटमेंट नसणार आहे. मग स्टेटमेंटची डेफिनेशन काय होणार बघा. आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट काय असं सगळ्यात महत्त्वाचं ते आधी समजून घ्यायचं. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? स्टेटमेंट, स्टेटमेंट, स्टेटमेंट म्हणजेच काय असं? स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट इज अ
डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स कुठलं येते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. बघा मी डेफिनेशन सांगतो. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. असं सेंटेन्स का ते सेंटेन्स काय असतं, एकतर ट्रू असतं किंवा एकतर फॉल्स असतं. अशा सेंटेन्सला आपण म्हणणार स्टेटमेंट. अशा सेंटेन्सला म्हणणार आपण सेंटेन्स. लक्षामध्ये व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट. तर स्टेटमेंट म्हणजे काय असतं, जे आपण सेंटेन्स घेणारे जे मॅथमॅटिकला सगळ्यांना काय असणार त्यामध्ये व्हॅल्यू असेल. मग लँग्वेज मधले असे सेंटेन्स घेणार का त्या सेंटेन्सला काही व्हॅल्यू असाइन झालेली असते. कुठली मग सेंटेन्स इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ते एकतर ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार. लक्षामध्ये ट्रू असणार. मग ते डिपेंड ऑन आपण सेंटेन्स कसं बनवतो त्यावरती असणार. फॉर एक्झाम्पल दिस इज अ व्हाईट कलर. बरोबर आहे, व्हाईट कलर आहे बरोबर. याला व्हॅल्यू असाइन झाली म्हणजे ती कुठली ट्रू. बरोबर आहे आपण म्हणणार बरोबर. दिस इज अ ब्लॅक कलर असं म्हणणार का आपण, नाही. ते काय झालं डिक्लेरेटिव्ह झालं. आपण काहीतरी डिक्लेअर करा बट त्याला काय व्हॅल्यू असाइन झाली फॉल्स. काय झालं फॉल्स. हा व्हाईट कलर आहे का, नाही. हा हा ब्लॅक कलर आहे का, नाही. बरोबर. हा कुठला आहे व्हाईट कलर. मग दिस इज अ व्हाईट कलर. बरोबर ट्रू व्हॅल्यू झाली. बरोबर. त्यानंतर सनराइज इन द ईस्ट. बरोबर. सनसेट इज द वेस्ट. बरोबर. त्यानंतर एव्हरी ट्रायंगल हॅज 3 अँगल. हे पण काय झालं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स झालं. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 अँगल. प्रत्येक ट्रायंगलला 3 अँगल असतात. बरोबर आहे. काय झाली व्हॅल्यू त्याला ट्रू व्हॅल्यू असाइन झाली. म्हणजे एकतर ते ट्रू असणार किंवा एकतर ते फॉल्स असणार. अशा टर्मला आपण स्टेटमेंट म्हणणार. मग ते एकतर लँग्वेज म्हणलं ते कुठलं सेंटेन्स असू शकतं किंवा मॅथमॅटिकली टर्म असू शकतं. मग त्याला एकत्रित आपण काय म्हणणार स्टेटमेंट म्हणणार. त्याला जर व्हॅल्यू असाइन होत असेल तर किंवा ते स्टेटमेंट जे आहे किंवा ते जे सेंटेन्स एकतर ट्रू किंवा फॉल्स असेल तरच त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार. अदरवाईज नाही. त्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. प्लीज गिव्ह मी युअर पेन होईल का स्टेटमेंट. काहीच व्हॅल्यू त्याला असाइन मिळत नाही. व्हॉट इज अ ब्युटिफुल प्लेस इज इट. व्हॉट इज अ ब्युटिफुल प्लेस इज इट. काय त्याला मिनिंग आहे का येस ऑर नो. बरोबर. व्हॉट इज आपण ते काय करतो त्यामध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काहीतरी त्यामध्ये परफेक्टली आपल्याला काय भेटतं रिझन भेटतं परफेक्टली त्यामध्ये. लक्षामध्ये त्याला आपण काय म्हणतो स्टेटमेंट म्हणतो. ओपन द विंडो. विंडो ओपन करा. काय आहे का मिनिंग त्यामध्ये नाही आहे. याच्या उलट मॅथमॅटिक इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिकली इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता याचं काय होणार त्यामध्ये मॅथमॅटिकली इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. येस ऑर नो. बरोबर. देन त्यामध्ये अ नॅचरल नंबर इज अ इंटिजर. अ नॅचरल नंबर इज अ इंटिजर. नॅचरल नंबर सगळे इंटिजर असतात म्हणजे त्याला काहीतरी मिनिंग होणार त्यामध्ये. बरोबर. असं काय झालं त्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण स्टेटमेंट. लक्षामध्ये स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ते काय असतं एकतर ट्रू किंवा काय असतं फॉल्स असतं. बट सगळ्यात महत्वाचं बघा बट नॉट बोथ. म्हणजे ते एकतर बरोबर असणार किंवा एकतर ते चुकीचं असणार. एकतर ते बरोबर असणार किंवा एकतर चुकीचं असणार. नॉट बोथ दोन्ही एकत्रित नसणार. अशा टर्मला सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो. अशा टर्मला आपण काय म्हणतो स्टेटमेंट. ते नॉट बोथ सायमल्टेनियसली एकाच वेळी त्याला 2 व्हॅल्यू कधी असाइन होत नाही. मग ते ट्रू असणार फॉल्स असणार. अशा 2 व्हॅल्यू त्यामध्ये कधी असाइन होत नाही. अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार. काय म्हणणार अशा स्टेटमेंटला आपण
अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार विच इज रिप्रेझेंटेड बाय कसं रिप्रेझेंट करणार. तर एखादं सेंटेन्स आहे किंवा स्टेटमेंट आहे त्याला पूर्ण याला आपण काय नाव देणार. प्रत्येक वेळी आपण पूर्ण सेंटेन्स लिहू शकत नाही. मग त्या पूर्ण स्टेटमेंटला आपण कशाने तरी रिप्रेझेंट करणार. कशाने रिप्रेझेंट करतो जनरली PQR. मग यामध्ये आपण 3 वर्ड त्यासाठी यूज करतो. आपण कुठले यूज करू शकतो. बट आपण आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये मॅक्झिमम एकत्रित 3 स्टेटमेंट दिलेले असणार. किती? 3, 2, 1 असे असणार. 3 पेक्षा जास्त कधी नसणार. म्हणून आपण PQR हे जे वर्ड आहेत स्मॉल PQR स्टेटमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करणार. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये 2 + 3 = 5 हे एक झालं स्टेटमेंट. या पूर्ण स्टेटमेंटला आपण एक रिप्रेझेंट करणार P ने. लक्षामध्ये एक P ने. दुसरं झालं त्यामध्ये 2 × 3 = 5 हे एक पूर्ण झालं स्टेटमेंट. त्याला रिप्रेझेंट करणार Q ने. मग त्याची व्हॅल्यू काही असू शकते. मग याची व्हॅल्यू किती आली 2 + 3 = 5 बरोबर आहे. मग हे जे स्टेटमेंट झालं हे काय झालं ट्रू झालं. एकतर त्याला ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार. दोन्ही सायमल्टेनियसली नसणार त्यामध्ये. लक्षात ठेवा. हे जे स्टेटमेंट झालं याला काय झालं फॉल्स व्हॅल्यू असणार आहे. बरोबर. म्हणजे जे स्टेटमेंट असतं त्या स्टेटमेंटला एक व्हॅल्यू त्यामध्ये असाइन झालेली असते. ती असते ट्रू किंवा फॉल्स. फक्त स्टेटमेंटलाच अशा सेंटेन्सलाच आपण स्टेटमेंट म्हणणार ज्यांना आपण ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू झालेली असते. प्लीज गिव्ह मी युअर पेन हे सेंटेन्स आहे बट स्टेटमेंट नाही. त्याला ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू असाइन झालेली नाही. लक्षामध्ये. आणि त्या स्टेटमेंटची जी असलेली व्हॅल्यू जी असते स्टेटमेंटची आपण ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय ते बघतोय आता पुढं. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय तर स्टेटमेंटची असलेली त्याची जी रिअल जी व्हॅल्यू आहे ट्रूथ व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज कॉल्ड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन झालेली असणार. एकतर ते ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार. ती असते त्याची ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजेच काय थोडक्यात व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. ट्रू व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट त्याला काय म्हणतो आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट किंवा ट्रूथ व्हॅल्यू म्हणलं तरी चालेल. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. मग ती एखादी ट्रू असणार किंवा फॉल्स असणार. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंटला त्याच्या 2 व्हॅल्यू असणार. एक तर ट्रू असणार किंवा एक तर फॉल्स. दोन्ही एकाच वेळी नसणार. बरोबर. अशाला आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणतो. ही कशाला असणार फक्त स्टेटमेंटलाच असणार. सेंटेन्सला बाकीच्या सेंटेन्सला नसतात. मग त्यामध्ये कुठले सेंटेन्स स्टेटमेंट असणार त्यामध्ये फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स त्यामध्ये काय असणार आहेत स्टेटमेंट असणार. लक्षामध्ये दिस इज द फर्स्ट पॉईंट. फक्त आपण डेफिनेशन बघितलं. स्टेटमेंट म्हणजे काय आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय. स्टेटमेंट म्हणजे काय असं सेंटेन्स का त्या सेंटेन्सला काहीतरी व्हॅल्यू असाइन झालेली असते. बरोबर. विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स असेल आपण स्टेटमेंट म्हणणार. आणि त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू जी त्याला आलेली असते ती असणार एक तर ट्रू असणार किंवा फॉल्स. ते स्टेटमेंट काय ट्रू की फॉल्स ही असते त्याची ट्रूथ व्हॅल्यू. आणि ज्याला जे सेंटेन्सला त्या ठिकाणी काही मिनिंग नसतं बरोबर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. म्हणजेच डिक्लेरेटिव्ह सोडून सगळे सेंटेन्स त्यामध्ये एक्सप्लेनेटरी असेल त्यामध्ये क्वेश्चन सेंटेन्स असेल क्वेश्चन सेंटेन्स आपण त्याला म्हणतो. हे सगळे सेंटेन्स जे आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल त्यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल कमांड असेल ऑर्डर असेल रिक्वेस्ट असेल सजेशन असेल असे जे वेगवेगळे सेंटेन्स आहे यांना आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. त्यांना व्हॅल्यू नसते. सजेशन देतो आपण एखाद्याला त्याला काय मिनिंग आहे का एस ऑर नोस. बरोबर. एस ऑर नो. ज्या स्टेटमेंटला व्हॅल्यू त्यामध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यू असणार एक तर ते बरोबर आहे किंवा एकतर चुकीचं आहे ते आपल्याला लगेच समजतं. एखादं स्टेटमेंट आहे फॉर एक्झाम्पल त्यामध्ये आत्ताच आपण एक्झाम्पल जे बघितले ते मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. बरोबर. म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन झालेली असते ट्रूथ.
बरोबर, ट्रूथ किंवा फॉल्स अशा त्यामध्ये त्या व्हॅल्यू असाइन झालेली असते. अशाला आपण स्टेटमेंट म्हणणार आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू. ओके, आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत, वेगवेगळे एक्झाम्पल, त्यावरून आपल्याला समजेल का त्याची ॲक्च्युली स्टेटमेंट काय असतं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असतं. लक्षामध्ये सॉल्व एक्झाम्पल जे आहे ते आपण एक्झाम्पल यामध्ये बघू काय काय त्यामध्ये. फर्स्ट आपण घेऊ त्यामध्ये सन राईज इन द ईस्ट. सन राईज इन द ईस्ट काय त्यामध्ये, सन सन राईज इन द ईस्ट. मग हे डिक्लेरेटिव्ह आहे का, काहीतरी डिक्लेअर करतं. विच इज द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, विच इज द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, किंवा डायरेक्टली म्हणलं तरी चालेल. विच इज द स्टेटमेंट, विच इज द स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू. मग त्याला काहीतरी व्हॅल्यू असणार. मग ते स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं. सन राईज इन द वेस्ट, सन राईज होतो कुठून होतो, ईस्टलाच होतो का वेस्टला होतो, ईस्टलाच होतो. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. मग ती फक्त आपण टीने रिप्रेझेंट करणार, त्याची व्हॅल्यू टी रिप्रेझेंट केला म्हणजे तो झाला ट्रूथ. बरोबर. आता दुसरं बघू. हे समजणे, पुढले टॉपिक समजण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. हे आपल्याला विचारत नाही त्यामध्ये का ट्रूथ व्हॅल्यू आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू स्टेटमेंट आहे की त्यामध्ये स्टेटमेंट आहे की नाही, मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, हे आपल्याला सिम्पल एवढं विचारत नाही. आपल्याला कन्सेप्ट समजण्यासाठी हे बघायचं आहे. आपले क्वेश्चन जे पुढल्या टॉपिक्सवरती असणार आहे, इक्विव्हॅलन्स असणार, स्टेटमेंट पॅटर्नवरती, यावरती क्वेश्चन असणार. बट ते समजण्यासाठी आधी आपल्याला हे स्टेटमेंट तर समजलं पाहिजे. स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू, प्रत्येक स्टेटमेंट त्याला काहीतरी व्हॅल्यू असते. मग स्टेटमेंट आधी ओळखता आलं पाहिजे. कशाला म्हणतो स्टेटमेंट, का त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन होते, एकतर ट्रू असणार किंवा एकतर फॉल्स असणार. ओके, 5 × 2 = 11. मॅथमॅटिकली सगळ्या टर्म ज्यामध्ये आहे ते सगळे काय असणार, विच इज द स्टेटमेंट, विच इज द स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज. मग आता ती टर्म बरोबर आहे की चुकीचं, व्हॅल्यू इज काय असणार, 5 × 2 1 आहे का त्यामध्ये, नाही. मग इज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, त्याची व्हॅल्यू ते स्टेटमेंट चुकीचं आहे. चला देन पुढलं नेक्स्ट बघू आपण त्यामध्ये. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, क्वेश्चन मार्क्स झाला त्यामध्ये. मग त्यामध्ये काय झालं, आपण रिक्वेस्ट केली किंवा विचारलंय कुणाला तरी त्यामध्ये. मग हे स्टेटमेंट होणार का, व्हॉट आर यू डुईंग, काही नाही. बरोबर, हे त्याचं मिनिंग झालं का, याला काही मिनिंगच येत नाही. येस ऑर नो असं मिनिंग येतं का मध्ये, ट्रू किंवा फॉल्स ही त्याची व्हॅल्यू असते. म्हणजे हे सेंटेन्स एक तर ट्रू आहे की फॉल्स आहे, याला काय मिनिंग आहे का आपल्याकडं, नाही आहे. विच इज नॉट स्टेटमेंट, विच इज नॉट स्टेटमेंट, ते स्टेटमेंट नाही आहे. झाला, विच इज नॉट स्टेटमेंट, ते स्टेटमेंट नाही आहे. लक्षामध्ये. देन पुढं नेक्स्ट बघू आपण त्यामध्ये. प्लीज सीट डाऊन, प्लीज सीट डाऊन, प्लीज सीट डाऊन, प्लीज सीट डाऊन, प्लीज सीट डाऊन. आता ह्यामध्ये काय करतो आपण, रिक्वेस्ट करतोय. याला मिनिंग आहे काही, यस ऑर नो, या सेंटेन्सला काय मिनिंग आहे, प्लीज सीट डाऊन, नाही. विच इज
नॉट स्टेटमेंट, ते स्टेटमेंट नाहीये. झालं. असे त्यामध्ये भरपूर आपल्याला सेंटेन्स दिलेला असणार, ते ओळखायचे, त्यामध्ये आपल्याला जमलं पाहिजे का हे स्टेटमेंट आहे की नाही. ही इज द हॉनेस्ट, तो खूप हॉनेस्ट आहे का त्याला काय मिनिंग, येस ऑर नो, नाही. बरोबर. त्या सेंटेन्सला त्याचं मिनिंग निघालं पाहिजे काहीतरी. ते सेंटेन्स एक तर बरोबर असलं पाहिजे किंवा चुकीचं असलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी काय करतो, डिक्लेअर करतो काहीतरी एखादी गोष्ट, बरोबर. मग त्यातून त्याचं मिनिंग येतं, ती एकतर चुकीची असणार किंवा एकतर बरोबर. असेच आपण स्टेटमेंट म्हणणार. ही इज द हॉनेस्ट, काही मिनिंग होत नाही त्यामध्ये. द स्क्वेअर ऑफ द प्राईम नंबर इज द प्राईम नंबर. The square of the prime number is the prime number. It is a mathematically term which is the statement. बरोबर. मग प्राईम नंबरचा स्क्वेअर हा ऑलवेज प्राईम नंबर असेल का, नाहीये. हे स्टेटमेंट आहे, बरोबर. बट त्याची व्हॅल्यू काय झाली, फॉल्स झाली. लक्षामध्ये. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. द मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. बरोबर आहे. मून हा अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होतो, म्हणजे याला काहीतरी मिनिंग आहे त्यामध्ये. इट्स व्हॅल्यू इज ट्रूथ. याची व्हॅल्यू काय होणार त्यामध्ये, ट्रूथ होणार. इट्स व्हॅल्यू इज ट्रूथ. लक्षामध्ये. इट्स व्हॅल्यू इज ट्रूथ. त्याची व्हॅल्यू काय झाली त्या ठिकाणी, ट्रूथ झाली. लक्षामध्ये. देन पुढं, ब्लॅक इज द कलर. ब्लॅक इज द कलर. कलर मध्ये ब्लॅक आहे का, ब्लॅक कलर असतो का, ब्लॅक इज द कलर. बरोबर आहे. ब्लॅक हा काय त्यामध्ये कलर, कलरमध्ये ब्लॅक असतोच त्यामध्ये. लक्षामध्ये. द क्वाड्रेटिक इक्वेशन. द क्वाड्रेटिक इक्वेशन. द क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर. बघा हे पण त्यामध्ये घेऊ आपण, मॅथमॅटिकली घेऊ. द क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 2x. इक्वेशन कुठलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 हॅज टू रियल नंबर. हॅज टू रियल नंबर. मग हे जे इक्वेशन आहे याला दोन व्हॅल्यू त्यामध्ये, हॅज टू रियल नंबर किंवा हॅज टू रियल रूट्स. याला दोन रूट्स असतात. क्वाड्रेटिक इक्वेशनला कधीही दोन रूट्स असतात, त्याच्या एकशा दोन व्हॅल्यू असतातच. लक्षामध्ये. म्हणजे हे काय झालं, स्टेटमेंट आहे आणि याची व्हॅल्यू काय झाली, ट्रूथ झाली. याची व्हॅल्यू काय झाली त्यामध्ये, ट्रूथ झाली. लक्षामध्ये. असे डिफरंट त्यामध्ये एक्झाम्पल आहे, ते आपल्याला ओळखायचे, बरोबर. आणि त्यावरून काय सांगायचं, ते ट्रू आहे की फॉल्स झालं. बघा आता मी एक्सरसाइजमधलं 1.1 त्यामध्ये बघा, 1.1 जे आहे ते त्यामध्ये आपण सॉल्व करू. त्यामध्ये क्वेश्चन बघा, 5 प्लस क्वेश्चन नंबर 1 बघा. त्यामध्ये लेक्चर चालू असताना बुक तुमच्या समोर ठेवा, जेणेकरून क्वेश्चन तुम्हाला समजेल ॲक्च्युली काय विचारलं आहे मी तुम्हाला. तर त्यामध्ये एक्सरसाइज 1.1 बघा, क्वेश्चन नंबर 1 बघा. त्यामध्ये 5 plus 4 is equal to 13. मॅथमॅटिकली टर्म आहे which is the statement and its truth value is. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार त्यामध्ये, ट्रूथ व्हॅल्यू इज, ट्रूथ व्हॅल्यू इज काय त्यामध्ये, 5 plus 4 काय त्यामध्ये 9 येतं. बरोबर आहे का नाही. स्टेटमेंट आहे बट त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, x minus 3 is equal to 14. x minus 3 is equal to 14. आता यामध्ये बघा, हां या टाईपचे तुम्हाला सांगायचं राहिलं. x minus 3 is equal to 14. आता ही जरी मॅथमॅटिकली टर्म असेल बट यामध्ये x ची व्हॅल्यू फिक्स आहे का, x ची व्हॅल्यू काही टाकू शकतो आपण त्यामध्ये. म्हणजे हे ओपन सेंटेन्स झालं. कुठलं सेंटेन्स म्हणतो हे, ओपन सेंटेन्स. ज्यावेळी व्हॅरिएबल असेल त्यावेळी ओपन सेंटेन्स होणार. आता म्हणा यामध्ये पण व्हॅरिएबल आहे बट त्यामध्ये सेंटेन्स काय टाकलंय त्यांनी, एव्हरी क्वाड्रेटिक इक्वेशन पण किंवा दिस क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज 2 रूट. 2 रूट असणार ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनला, मग 2च रूट असणार त्यामध्ये. हे बरोबर आहे बट कुठले 2 रूट असणार हे सांगितलंय का, नाही.
बरोबर. म्हणजे हे ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनला किंवा कुठल्याही क्वाड्रेटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात, हे बरोबर आहे त्यामध्ये. बट इथं काय सांगितलं, x मायनस 3 इज इक्वल टू 40. एक्सची व्हॅल्यू दिली का नाही. म्हणजे जर आपल्याला एक्सची व्हॅल्यूच माहीत नाही, मग आपण याच्यामध्ये काय करू शकतो का, ट्रू किंवा फॉल्स सांगू शकतो का नाही. म्हणजे याला आपण ओपन सेंटेन्स म्हणणार. कुठलं ओपन, ज्यावेळी व्हॅरिएबल असतं त्यावेळी. दिस इज अ ओपन सेंटेन्स अँड देअरफॉर विच इज नॉट अ स्टेटमेंट. ते स्टेटमेंट नाही आहे. क्लोज द डोर. नेक्स्ट बघा त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3. क्लोज द डोर, डोर बंद करा, नाही आहे. विच इज द क्लोज द डोर. आपण काय केली त्यामध्ये, रिक्वेस्ट केली, कोणाला सांगितलं त्यामध्ये, विच इज नॉट अ स्टेटमेंट. 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर आहे का. 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणला. कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर. मग या ठिकाणी 0 प्लस 0 आय लिहिलं तर यामध्ये काय होतं, 0 हा रिअल नंबर आहे. मग रिअल कॉम्प्लेक्स नंबर मधला एक त्यामधला रिअल आहे त्यामध्ये, बरोबर. म्हणजे 0 हा त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर होऊ शकतो. दिस इज अ स्टेटमेंट बट इट्स व्हॅल्यू देखील ट्रू येणार त्यामध्ये. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. रिक्वेस्ट केली, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट द्या मला. काय मिनिंग असतं का यामध्ये, ट्रू किंवा फॉल्स नाही. विच इज जस्ट नॉट अ स्टेटमेंट आणि त्यामध्ये व्हॅल्यूच येणार नाही त्यामध्ये. विच इज नॉट अ स्टेटमेंट. कॉन्क्रंट ट्रायंगल आर सिमिलर. कॉन्क्रंट ट्रायंगल आर सिमिलर. कॉन्क्रंट ट्रायंगल त्यामध्ये सिमिलर असतात. कॉन्क्रंट ट्रायंगल थोडं जिओमेट्रीचं पार्ट आहे का, त्यामध्ये काय असतात, एक साईड कॉमन असते, 2 साईड इक्वल असतात, रिमेनिंग 2 साईड ज्या इक्वल असतात, म्हणजे त्यांचा जो अँगल जो आहे तो अँगल देखील काय असतो त्यामध्ये इक्वल असतो. दिस इज अ स्टेटमेंट विच व्हॅल्यू इज ट्रू. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. आता हे काय होईल मग, स्टेटमेंट होईल का नाही. जिथं व्हॅरिएबल असतं तिथं त्यामध्ये स्टेटमेंट नाही. याला ओपन सेंटेन्स म्हणतात. कुठलं ओपन, कारण एक्सची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, नाही आहे. एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी माहीत नाही आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स म्हणजेच काय झालं, ओपन स्टेटमेंट. बरोबर. ओपन सेंटेन्स झालं म्हणजे स्टेटमेंट नाही आहे त्यामध्ये. नेक्स्ट काय दिलं बघा, अ क्वाड्रेटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. अ क्वाड्रेटिक इक्वेशन, आत्ताचं क्वेश्चन, क्वाड्रेटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. याला 2 पेक्षा जास्त रूट नसतात. बरोबर आहे, 2च रूट असतात क्वाड्रेटिक इक्वेशनला. 1च्या 2च व्हॅल्यू असणार त्यामध्ये. झालं. पुढं डू यू लाईक मॅथमॅटिक्स क्वेश्चन मार्क्स. क्वेश्चन मार्क्स नाही, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स फक्त स्टेटमेंट असू शकतात. विच इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर ऑल रिअल नंबर आर होल नंबर. ऑल रिअल नंबर आर होल नंबर. बरोबर. ओके. असे क्वेश्चन तुम्ही त्यामधले सॉल्व करू शकता. त्यामध्ये फक्त स्टेटमेंट आहे का नाही, स्टेटमेंट नसेल, बरोबर, तर विच इज नॉट अ स्टेटमेंट. स्टेटमेंट असेल विच इज अ स्टेटमेंट अँड विथ ट्रूथ व्हॅल्यू, त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची त्यामध्ये. सेकंड क्वेश्चन काय बघा, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. कंपाऊंड स्टेटमेंट त्यामध्ये सिम्बॉलिकली लिहायचं आहे. मग हा जो क्वेश्चन आहे इथून पुढला, क्वेश्चन 2 झाला, क्वेश्चन 3 झाला, क्वेश्चन 4 झाला, क्वेश्चन 5 झाला, हा सेकंड पॉईंटवरती डिपेंड आहे. पुढला तर लॉजिकल कनेक्टिव्स अँड कंपाऊंड स्टेटमेंट. पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये सिंपल आहे, काय त्यामध्ये स्टेटमेंट आहे की नाही हे ओळखायचं आहे आणि स्टेटमेंट असेल तर त्याची व्हॅल्यू. ओके. आता आपण ह्या पॉईंटमध्ये काय कव्हर केलं, स्टेटमेंट म्हणजे काय आणि याची त्याची असलेली ट्रूथ व्हॅल्यू. आता नेक्स्ट लेक्चरला बघा आपण काय बघणार आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण एकापेक्षा जास्त स्टेटमेंट त्यामध्ये एकत्र जोडणार. मग एकत्र जोडल्यानंतर आता फॉर एक्झाम्पल सनराईज इन द वेस्ट, बरोबर, मग त्यानंतर पुढे व्हॉट आर यू डुईंग, हे स्टेटमेंट नाही त्यामध्ये, बरोबर. मग त्यामध्ये पुढे हे स्टेटमेंट टाकलं. 2 स्टेटमेंट एकत्र जोडण्यासाठी 2 सेंटेन्स आपण ज्यावेळी एकत्र जोडतो मधी त्यामध्ये काहीतरी वर्ड यूज करतो. मग 2 सेंटेन्स एकत्र जोडण्यासाठी कुठले, अँड आहे, बरोबर, त्यानंतर ऑर आहे,
लक्षामध्ये इफ देन आहे, इफ अँड ओनली इफ आहे, बरोबर, असेच त्यामध्ये यूज करतो त्यामध्ये. मग दोन एकत्र आल्यानंतर जर पहिला स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरा स्टेटमेंट फॉल्स, यामध्ये सगळे स्टेटमेंट दिलेले असणार. इथून पुढे सगळ्याला आपल्याला स्टेटमेंट दिलेले असणार, यामध्ये आयडेंटिफाय करायची गरज नाही. हा फक्त स्टेटमेंट काय असतं त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते हे माहीत करण्यासाठी हा पॉईंट आहे. इथून पुढे आपल्याला सगळे स्टेटमेंट दिलेले असणार. बरं, दोन स्टेटमेंट दिलेले असणार, मग दोन स्टेटमेंट एकमेकांतर जोडलेले असणार. जोडल्यानंतर मध्ये जे वर्ड यूज करतो त्यावरून त्या पूर्ण याची आपल्याला व्हॅल्यू डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल हे किंवा ते, बरोबर, किंवा ऑर, एकाला ऑर दुसरा असेल तर यामध्ये दोन्हींपैकी एकाला महत्त्व असतं. एकाला ऑर दुसरा असेल तर त्यामध्ये काय करतो, कुठलं तरी एक त्यामध्ये बरोबर असेल तर बरोबर त्यामध्ये. अँड जर असेल हे आणि ते दोन्ही एकत्रित, दोन्हीला महत्त्व असतं त्यामध्ये. लक्षामध्ये असे त्यामध्ये वर्ड यूज करतो, त्याला आपण कनेक्टिव्ज म्हणतो. मग नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे त्यामध्ये काय तर स्टेटमेंट जे आहेत वेगवेगळं त्यामध्ये आपण एकत्र जोडणार. एकत्र जोडल्यानंतर त्यावरून होतो लॉजिकल कनेक्टिव्ज. जे जोडण्यासाठी आपण जे वर्ड यूज करतो त्याला आपण कनेक्टिव्ज म्हणतो. हे असे कनेक्टिव्ज कुठले, असे वर्ड कुठले, त्याला आपल्याला सिम्बॉलिकली कसं लिहिणार ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. ह्या लेक्चरला फक्त जस्ट इंट्रोडक्शन बघितले, काय बघायचं चॅप्टरमध्ये तर ते आपण पूर्ण टॉपिक त्यामध्ये कव्हर केले. पहिला पॉईंट बघितला स्टेटमेंट म्हणजे काय, त्याला त्याची व्हॅल्यू असते, काय व्हॅल्यू असते ते आपण बघितलं. ओके, एकदम बेसिक चॅप्टर आहे, बेसिक पॉईंट आपण बघितला. आणि यानंतरचा जो पॉईंट आहे इथून पुढे आपले जे मेन जो टॉपिक आहे ते चालू होणार. म्हणजे इथून पुढे आपल्याला क्वेश्चन ज्यावरती विचारलेले असतात ते पॉईंट त्यामध्ये चालू होणार. म्हणजे इथून पुढे आपल्याला वेगवेगळे सेंटेन्स दिलेले असणार. मग एवढं त्यामध्ये ठरवायचं का सेंटेन्स असेल तर त्याला व्हॅल्यू असते ट्रू किंवा फॉल्स, लक्षामध्ये. आणि सेंटेन्स इथून पुढे आपण रिप्रेझेंट करणार. पूर्ण सेंटेन्स आपल्याला लिहिणं पॉसिबल नाही पूर्ण ह्याच्यामध्ये, मग ते सेंटेन्स आपण रिप्रेझेंट करतो कशाने, एकतर व्हेरिएबलने PQR अशा टर्मने त्यामध्ये रिप्रेझेंट करतो, लक्षामध्ये रिप्रेझेंट करतो. ओके, आणि ते आपण एकत्रित जोडतो, त्याला आपण कनेक्टिव्ज म्हणतो. आणि जोडल्यानंतर जे पूर्ण स्टेटमेंट म्हणतो त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. जे पूर्ण स्टेटमेंट होतं त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. मग आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला तेच बघायचे. मग असे कनेक्टिव्ज कुठले आहेत, मग दोन स्टेटमेंट एकत्र आले तर त्याची पूर्ण व्हॅल्यू काय होणार आहे, ती व्हॅल्यू आपल्याला काढायची. पूर्ण चॅप्टरमध्ये यूज होणारा हा नेक्स्ट पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, लॉजिकल कनेक्टिव्ज अँड कंपाऊंड स्टेटमेंट आणि त्याची असलेली ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे त्याची असलेली ट्रूथ टेबल, लक्षामध्ये. सो नेक्स्ट पॉईंट तो आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करणार आहोत. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आय होप पूर्ण पॉईंट तुम्हाला समजले असेल. जर समजले नसेल तर तुम्ही ग्रुपवरती, तुमचा जो ग्रुप आहे त्यावरती तुम्ही क्वेश्चन करू शकता. सर हा पॉईंट आम्हाला समजलेला नाही आहे, तुम्ही परत घ्या. काही डाऊट्स असतील, एखादा क्वेश्चन तुम्हाला समजलं नाही आहे तर तुम्ही त्यावरती विचारू शकता, तुम्हाला तुमचं आन्सर त्यामध्ये भेटून जाईल, लक्षामध्ये. मग ऑनलाईन लेक्चर बघतोय, हा पॉईंट आपल्याला कव्हर होत नाही, मग काय करायचं, घाबरायचं नाही. तुम्ही तुमच्या ग्रुपवरती मेसेज करायचा आणि येत नाही लाजायचं नाही विचारायला, कसं विचारणार, आपल्याला समजलं नाही वगैरे. ओके, कुणी एवढं परफेक्ट नसतं, लक्षामध्ये. तो बेसिकमधूनच पुढं गेलेला असतो. मग विचारायला त्यामध्ये घाबरायचं नाही. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यामध्ये विचारायचा. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिकचं. हॅव अ नाईस